पासून निर्माण होणारी, परमेश्वरापासून येणारी, परमेश्वरापासून प्राप्त होणारी, परमेश्वराने दिलेली, ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमिले आहे असा कोण? तुम्ही आणि मी एक परिवार आहोत. तुम्ही जर ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, प्रभू येशूला जर तुम्ही ओळखत आहात, जर तुम्ही प्रभूमध्ये चालत आहात, सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून आपण चिंतन मनन अध्ययनामध्ये एकत्र येत आहोत. एकत्र कोण येतं माहिती का? परिवार. जेवढे परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावावर विश्वास ठेवणारे जे प्रियजन आहेत, बहिणी, भाव, आई, वडील, सेवक, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, जे काही असेल ते, आम्ही देवाचा एक परिवार आहोत. आणि या परिवारावर कुणीतरी एक धनाढ्य, कुणीतरी विश्वासू मनुष्य, कुणीतरी बुद्धिमान मनुष्य, किंवा कुणीतरी त्याला हँडल करणारा, सिच्युएशन हँडल करणारा मनुष्य कोण आहे? सध्याच्या काळामध्ये याजकाशिवाय दुसरा नंबर नाही. पास्टर साहेब, याजक साहेब, कारभारी साहेब, बिशप साहेब, रेव्हरंड साहेब, फादर साहेब, गुरुजी साहेब, जो नुसते साहेबच ना. अहो, हे साहेब म्हणजे कोण माहिती का? परमेश्वराने त्याच्या परिवाराला, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणारे जे काही मंडळी असेल, चर्च असेल, ग्रुप असेल, जो एकत्र आलेला जनसमुदाय असेल, जो प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा आहे आणि तो सार्वकालिक वतनाकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न करत आहे, हे एक परिवार आहे. आणि या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी, या परिवाराला, या लेकरांना खाण्यासाठी जो प्रमुख असतो, कुटुंब प्रमुख, तो दिवसभर काबाड कष्ट करतो आणि आपल्या लेकरा बाळासाठी किंवा आपल्या परिवारासाठी बऱ्याचशा गोष्टी तो साठवून ठेवतो, किंबहुना मिळवतो. तर यासाठी जसं घरामध्ये एखादा प्रमुख असतो, कुटुंब प्रमुख, चर्च प्रमुख, मिनिस्ट्री प्रमुख, संस्था प्रमुख, सेवा प्रमुख, हे असतं ना आपण लीडर्स वगैरे, तर ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला, म्हणजे धनी कोण? परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. धनी म्हणजे पाळक साहेब नाही. पाळक साहेबांची नेमणूक केलेली आहे, याजक साहेबांची नेमणूक केलेली आहे, रेव्हरंड साहेबांची नेमणूक केलेली आहे, फादर साहेबांची नेमणूक केलेली आहे, गुरुजी साहेबांची नेमणूक केलेली आहे. कशासाठी? की परमेश्वराचा जो परिवार आहे, या परिवाराला खावयास योग्य मिळावं, खावयास भरपूर मिळावं, खावयास पौष्टिक मिळावं, खावयाची रेलचेल व्हावी, त्यांना कुठल्याही प्रकारचं खाद्य कमी पडू नये. रोटी, कपडा, मकान, जसं माझ्यावर माझ्या 2 लेकरं, पत्नी आणि आई वडिलांची जबाबदारी आहे. मी परिवाराचा प्रमुख आहे. मला परमेश्वराने जर परिवार दिलेला आहे, कुटुंब दिलेला आहे, आई वडील दिलेले आहेत, पत्नी, 2 लेकरं दिलेली आहेत, तर यांच्यासाठी जगातल्या ज्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्या म्हणजे रोटी, कपडा, मकान, थोडाफार बॅलन्स, जे काही हवा असेल ते, आजारापासून कसे सुरक्षित राहतील. अचानक एखादी काही गोष्ट घडली तर त्यासाठी 10-5 रुपये काय, तर हे कोण करतं? ज्याला त्या कुटुंबावर प्रमुख बनवलेला आहे तो, ज्याला त्या चर्चवर प्रमुख बनवलेला आहे तो, ज्याला मंडळीवर प्रमुख बनवलेला आहे तो, ज्याला मिनिस्ट्रीवर प्रमुख बनवलेला आहे तो, ज्याला ग्रुपवर प्रमुख बनवलेला आहे तो, त्याची जबाबदारी आहे की त्याच्या सर्व लेकरांना सारखंच खावयास मिळावं, ना की कमी जादा. आम्हाला ज्यावेळेस कारभारी बनवलं जातं ना, आम्ही आमच्या फेवर मधली 1-2 लोकांचं चांगलं करतो बरं का, बाकीचं वाटोळच करून टाकतो. ही सत्य परिस्थिती, ही रियालिटी आहे. तर या ठिकाणी वचन असं लिहित आहे, ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी येणाऱ्या दिवसामध्ये खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमिले आहे असा कोण? जेवण ना भाऊ, आपण नको भाऊ, पण मी अभिमानाने सांगेन, परमेश्वराच्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी
त्याच्यावर नेमिला असा कोण? तर मी आहे, तुम्ही आहात. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा स्वीकार केलेला आहे, जितक्यांकडे सत्य आहे, जितक्याकडे आज्ञापालन आहे, जितक्याकडे विधी नियम आहेत, जितके निस्वार्थी आहेत, जितके जीवापासून, मनापासून, अंतःकरणापासून, संपूर्ण गोष्टीपासून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करतात, ते खरे. आता वास्तविक जर वेगळंच आहे. वास्तविक म्हणजे कसं, असं मिनिस्ट्रीचं हेडलाईन्स, कुणीतरी मोठा प्रमुख, प्रोफेट, भविष्यवक्ता, आपल्याला असं वाटतं की यांना प्रमुख केलेलं काय, यांच्या ताब्यात दिले काय. ह्या लांडग्यांच्या ताब्यात परमेश्वरांनी मंडळीच दिली नाही. ह्या लांडग्यांनी येऊन त्याच्यावर अतिक्रमण केलं. ह्या लांडग्यांनी येऊन ती मंडळी हिसकून घेतली. ह्या लांडग्यांनी त्याच्यावर अतिरेक केला. पाठवलं नसताना मला पाठवलंय, निवडलं नसताना मला निवडलंय. लोकांना चिठ्ठी दाखवली म्हणजे झालं काम. परमेश्वराने चिठ्ठी दाखवली पाहिजे. परमेश्वराला चिठ्ठी दाखवला काय दाखवता? आता मी रेव्हरेंट आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे रेव्हरेंटचं. मी लोकांना दाखवीन, प्रभूला काय दाखवीन? प्रभूला म्हणेन काय, प्रभू हे बघ माझं रेव्हरेंटचं सर्टिफिकेट. प्रभू म्हणशील बाबा रेव्हरेंटचं सर्टिफिकेट तुझ्याकडे असू नाही तर नसू, पण तू साधा बिलीवर सुद्धा दिसनास. ते रेव्हरेंट आणलं कुठून तू? हे पाळक पासन आणलं कुठून तू? हे बिशप, फादर, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबबक भंतीची काळजी काय असते XYZ, हे आणले कुठून? याच्यातलं एकही गुण तुझ्यामध्ये दिसत नाही. कसं तुला धन्यता करू, कसं तुला समाधान देऊ, कशा प्रकारे तुला आशीर्वादित करू, कशा प्रकारे तुझं जीवन सार्थक ठरेल, कशा प्रकारे तुला तृप्ती मिळेल, कशा प्रकारे तू लक्की आणि भाग्यशाली ठरशील. अरे तुझं बॅड लक, तू नरकात जाशील. ही एक स्थिती आहे, ही आम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी विश्वासू दास व दुष्ट दास यांचा दृष्टांत. दृष्टांतामध्ये दोन लोक आहेत, एक विश्वास ठेवणारा आणि एक दुष्टपणा करणारा. म्हणून 25व्या क्रमांकाच्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगते की ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण? की धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. धनी केव्हा पण येईल. धन्याचा कोण मालक आहे का? प्रभूचा कोण मालक आहे का? आम्हाला असं वाटतंय आम्ही पाप करतो, कुकर्म करतो, एखाद्याला लुबाडतो, एखाद्याला टोप्या मारतो, दुसऱ्याकडून दान दशमावून देणगी अर्पण हे घेऊन स्वतःची आजा माझ्या करतो. मला कोण पाहतोय? आणि माझ्यामधून तो देवाचा आत्मा असा वाहतोय, पटापटा उफळून येतोय, उतू येतोय. अनेक लोक माझ्या वावा करतात, देवाच्या नावाचा महिमा गौरव होतो, चिन्ह होते, चमत्कार होते, सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे याचा अर्थ मी योग्य आहे. धनी नाही आला अजून, धन्याने अजून तपासायला नाही सुरुवात केली. धनी ज्यावेळेस तपासायला सुरुवात करील ना अचानक येऊन, त्यावेळेस समजल काय भानगड येते. आपण हा दाखला पाहूया, या विचार करूया की धनी येईल तेव्हा तो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धनी. कसा? की ज्याच्यावर त्याला नेमलेला आहे त्याची नेमणूक आणि ज्या लोकांसाठी जे खावयास हवा आहे ते देणारा सदोचित असा असणारा कोण? कारण धनी जेव्हा येईल, त्या धनी निमेराच्याला पण येईल, धनी दुपारच्याही टायमाला येईल, धनी 4च्या चहाला येईल, कधी सकाळच्या नाश्त्याला पण येईल, रात्रीच्या डिनरला पण येईल. धन्याचं काही सांगता येत नाही. 12 वाजता येईल आणि पाठ येईल. त्या टायमिंगला त्याच्यावर तो ज्याच्या परिवाराला सांभाळण्यासाठी जो सेवक, जो दास परमेश्वराने नियुक्त केलेला आहे तो योग्य स्थितीत सापडणं महत्वाचं आहे. आता प्रभू जर आला ना तर बरेच पाळक लोक आहे ना अयोग्य पद्धतीने सापडणार आहेत देवाला. सावधान व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. आजही परमेश्वर तुम्हाला आणि मला संधी देत आहे. कदाचित आज जर परमेश्वराने आमच्याकडे पाहिलं आणि तो जर म्हटला की इतक्या दिवसापासून 10 वर्ष, 5 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष मी तुला माझ्या परिवाराला सांभाळण्यासाठी, त्याचं खाणं पिणं उठणं, त्यांना योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी तुला निवडलेलं होतं, तुला धनीपण दिलं होतं, तुला तिथं बॉस केलं, तुला तिथं कारभारी केलं, तुला तिथं लीडर केलं, तुला तिथं बिलिव्हर्स केलं, तुला तिथं पास्टर केलं, सहाय्यक पास्टर केलं, रेव्हरेंड केलं, बिशप केलं, गुरुजी केलं, कोऑर्डिनेटर केलं, आणखीन कोणता आर्य चार्य कोण पद्धती त्या सगळे केलं. अरे साधं पोप केलं होतं, ठीक आहे, तुला जे असन ते तू काय केलंस हिशोब द्यावा लागेल. आणि ह्या हिशोबाच्या टायमिंगला मग तत्तमामा जर आमचं झालं, तत्तमामा करणारा अधोलोकात, तत्तमामा करणारा नरकात,
हे डेफिनेटली लिहून घ्या, बॉन्ड पेपरवर लिहून घ्या. हे सत्य आहे. काळ्या दगडावरली रेगी. धनी जेव्हा केव्हा येईल? आता धनी येईनाय. धनी आम्हाला पाहतोय पण येईना. तो म्हणतो जाऊ दे. धन्याकडे रिपोर्ट जातात धडा धडा. धन्याकडे रिपोर्ट देणार कोण माहिती का? दोन लोक रिपोर्ट देतात. एक पवित्र आत्मा पण देतो आणि एक दुष्ट आत्मा पण नेऊन रिपोर्ट देतो डायरेक्ट. तुम्हाला याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर योबाच्या ग्रंथामध्ये आहे. ज्यावेळेस आपण छोटस पाहूया त्या ठिकाणी, मग तुमच्या लक्षात येईल की निरोप देणारे कोणी. तुम्हाला काय वाटतं? या पाळकाने त्या पाळकाचं सांगितलं आणि त्या पाळकाने त्या पाळकाचं सांगितलंय. तसले काही निरोप असे लावायचे काम नाही. ओरिजिनल ज्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल ना, तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे ते. याचा मला योबाचा ग्रंथ आणि अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 6 पासून वाचतो. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभा राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. कोण आला? सैतान, दुष्ट, हैवान, इब्लीस, आजगर, जुनाट खराब, त्याचप्रमाणे चोर, बालसबूल, ठकवणारा, फसवणारा, जगाचा अधिकारी तो आला. 7व्या वचनामध्ये लिहिले परमेश्वर सैतानास म्हणाला. मग परमेश्वर सैतानाला म्हणत आहे तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. मला काय माहिती नुसतं हिंडाई फिरायचं. परमेश्वराने सैतानास विचारलं. काय विचारलं? माझा सेवक योब याकडे तुझं लक्ष गेले होते काय? स्वतः परमेश्वर म्हणतो त्या योबाकडे तुझं लक्ष गेलतं का? पुढे तो लिहित आहे या भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. परमेश्वराला खात्री होती योबाबद्दल. मग सैतान पुढे म्हणत आहे, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योब देवाचं भय काय फुकट बाळगतो काय? तू त्याचं घर, त्याचं सर्वस्व या भोवती कुंपण घातले. तू त्याच्या हातास यश दिले व देशात त्याची धनवृद्धी पावत आहे ना. म्हणून हे सगळ्या म्हणजे या सगळ्या खटाटोपी सैतानाला माहिती. परमेश्वर त्याला पण विचारतो. असं नाही की आम्ही एकमेकाच्या काळ्या लावतो आणि त्यांनी फोनवर सांगितलं आणि यांनी पत्राने सांगितलं आणि त्यांनी व्हॉट्सअपवर सांगितलंय. तिथं सगळं रेकॉर्ड आहे. आणि ते रेकॉर्ड ज्यावेळेस उचकल्या जाईल ना त्यावेळेस तुम्हाला आणि मला समजेल का रियालिटी काय. सैतान देखील आता तो काही खोटं नाही बोलत. तो लबाड आणि लबाडीचा बाप हे बरोबर आहे. पण तू ज्यावेळेस परमेश्वराशी संभाषण करतो ना तो रिअल सांगतो. तू काय म्हणतो? योबाकडे तुझं लक्ष गेलतं का? तो म्हटलं हो गेलतं ना. परमेश्वर म्हणतो त्याच्यासारखा सात्विक, धार्मिक, नीतिमान, देवाला भिवून वागणारा एकही मनुष्य त्या उद्देशामध्ये नाही. मग सैतान वरून म्हणतो मग ठीक आहे, बरोबर आहे. नाहीच, कारण तू त्याचं कुंपण आहेस, कारण तू त्याचं सर्व भेद सिद्धीस नेतोस, कारण तू त्याला धन्य केलेलं आहेस, कारण तू त्याला समाधानी बनवलेलं आहेस, कारण तू त्याला आशीर्वादित बनवलेलं आहेस, कारण तू त्याचं जीवन सार्थक केलेलं आहे. तो त्याच्या जीवनामध्ये तृप्त आहे. तो एक लक्की आणि भाग्यशाली अख्ख्या उस देशामध्ये त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. खरं आहे, पण उगाच नाही, तुझी कृपा त्याच्याजवळ आहे. सैतानाला पक्का माहिती असतं कोणत्या सेवकाला परमेश्वराची कृपा आहे आणि सैतानाला हे पक्का माहिती असतं की कोणता सेवक माझा मोठा अधिकारी सैतानाच्या साहाय्याने या सगळ्या गोष्टी करतो. हो, ही रियालिटी आहे. चिन्ह चमत्कार भूताचे आत्मे देखील करतात. त्याच्यामुळे चिन्ह चमत्कारावर लय नमस्कार घालू नका. या चिन्ह चमत्कारच्या माग लागून लागून अनेक लोकांचे खेळ खंडोबा झाला, सत्यानाश झाला, त्यांच्या संसाराचा वाटोळ झालं. चिन्ह चमत्कार होतील, होत आहेत, झालेले आहेत, शेवटपर्यंत होतील. परंतु चिन्ह आणि चमत्कार म्हणजे आमच्यासाठी सार्वकालिक वतन नाही. चिन्ह आणि चमत्कार म्हणजे ते समाधान नाहीये. चिन्ह आणि चमत्कार म्हणजे आमचं तारण नाहीये. चिन्ह आणि चमत्कार म्हणजे आमचं जीवन भाग्यशाली बनलं असं नाही. चिन्ह चमत्कार कुणाच्याही जीवनात होते. आजकाल तर नवीन फॅशन निघली. चर्चला आल्यानंतर
याजक साहेब, प्रोफेसर साहेब, भविष्यवक्ते साहेब असे टच करतात, टेक इट करतात, फायर फेकतात, काहीतरी करतात. पवित्र आत्मेवाले उलटून पडत आहेत खाली, अंधुष्ट आत्मेवाले उलटून पडत आहेत. मला प्रश्न पडतो, पवित्र आत्मेवाले कस काय उलटून पडत आहेत बाबा? हे दुष्ट आत्मेवाले ठीक आहे, येशूच्या नावात तेवढं सामर्थ्य आहे, येशूच्या नावात तेवढा पावर आहे. हे दुष्ट आत्मे, सैतान, हे जे लागलेले जे लोक आहेत ना, हे 7-8 वेळेस असे उलटू आपटू पडू त्यांच्या हाडका मोडाणार. पण पवित्र आत्मा कृपा मंडित झालेले तर व्हेंटिलेटर का काय, व्हॅलेंटर लोक जे धरतात ना पाठीमागे येऊन, काय व्हेंटिलेटर का ते नाकाला लावते, जे नाकाला लावल्यासारखेचे त्याला धरतात, म्हणजे ऑक्सिजन सपोर्ट करते. हे व्हेंटिलेटर आहे. व्हॅलेंटर लोक जे ना, व्हायलेंटर, हे सेवक वर्ग, स्त्रिया येतात सिस्टर असे एकसारखे कपडे घालून, ब्रदर येते बँडवाले सारखे कपडे घालून. माणूस पडू का न पडू ते मागच उभा राहते. नसला पडत लवकर तर पाळक साहेब असे लुटीत येत, हे मागे झेलायलाच असते. एखाद्या टायमाला नसलं झेला तर उठाने पडत आहे. एक सत्यता आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाच्या सेवकांनो, जर येशूच्या नावात तेवढं सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी दुष्ट आत्मा उलथून पडतो, लोळतो, घोलतो, आरडतो, वळडतो, मग यांना पवित्र आत्मे आल्यावर हे लोक कमून झोपत येत? हे दुष्ट आत्मेवाले लवकर झोपत नाहीत, पण पवित्र आत्मेवाले नुसते असे टच केलं का पार उलथून पडत येत. घरी जाऊन मला तर वाटतं 100% ट्रीटमेंट घेत असते दवाखान्याची, पण सांगत नाहीत तिथं. उठत येत कशी त्यांचे चेहरे, मी कधी कधी बारकाईने व्हिडिओ बघतो ना, मला आवडतात हे बघायला. हे इथं उडू पडत येत नाही. नरकाच्या राज्यात ना लोकांमध्ये एकच नंबर क्वालिटी मध्ये त्यांना कामधंदा मिळत तिथं मस्त पैकी. सत्य समजून सुद्धा अनेक लोक या चिन्ह आणि चमत्कारामुळे स्वतःच समाधान हरवून बसलेले आहेत, स्वतःचा आशीर्वाद हरवून बसलेले आहेत. अजूनही ते जगातल्या अनेक प्रकारच्या दिसणाऱ्या आशीर्वादाच्या पाठीमाग, समाधानाच्या पाठीमाग, जीवनाच्या पाठीमाग, तृप्ततेच्या पाठीमाग, भाग्य बदलण्याच्या पाठीमाग पळत आहे. परंतु या ठिकाणी तो वचन लिहित आहे, ज्या विश्वासू बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमले आहे, असा कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धनी. आणि म्हणून तुमचा माझा धनी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल, केव्हा येईल माहित नाही. आम्ही जागृत असणं खूप महत्वाचं आहे, आम्ही विश्वासू असणं खूप महत्वाचं आहे, आणि आम्ही बुद्धिमान असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आमची बुद्धी गहाण ठेवली, गहाण. जगातली बुद्धी भरपूर आहे लोकांकडे. म्हणून तर पवित्र शास्त्र सांगतं, ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. काही लोकांना इतकं ज्ञान झालं ना, ती येडे झाली, हँग झाली. ती हँग सॉफ्टवेअर मारलं तरी ते येईनच लेवल. काही लोकांना अर्धवट ज्ञान म्हणजे मृत्यू समान. काही लोकांना काळपुळीचं ज्ञान, काही लोकांना नामधरीपणाचं ज्ञान, काही लोकांना 4 पिढ्याचं ज्ञान, काही लोकांना दिखाऊपुरतं ज्ञान आहे, काही लोकांना ज्ञानच नाही. सगळ्याचं गोळाबेरीज एकत्र केली ना तर देवाचं वचन सांगतंय, ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश झाला. नाश म्हणजे काय सोपं आहे का? नाश इथं जीवन जगण्याचं सत्यानाश तर झालं, पण अधोलोकात जर तुम्ही आणि मी गेलो ज्ञानाअभावी, कारण ज्ञान जर आम्हाला आले तर ज्ञान पुकारा करील, ज्ञान आम्हाला सत्य समजल, ज्ञानामुळे आम्हाला योग्य त्या गोष्टी कळतील, ज्ञानामुळे आम्हाला आज्ञा पालन करायला आम्ही शिकतो, ज्ञानामुळे आमच्या विश्वासात देखील बऱ्याचशा गोष्टी भर पडन. कारण ज्ञानामुळे आम्ही विश्वास ठेवू, श्रद्धा ठेवू, पण तो अंधश्रद्धा करणार नाही. अनेक लोकांची अंधश्रद्धेमध्ये जीवन जगत आहेत, अनेक लोक अंधश्रद्धेमध्ये, कारण ज्ञानाचा तुटवडा आहे. आणि म्हणून दैवी ज्ञान त्या सेवकाजवळ असावं ज्याला परिवाराची देखरेख करण्यासाठी निवडलेलं आहे, ज्याला चर्च मंडळी किंवा मिनिस्ट्री किंवा संस्थेचं एक त्याच्यासाठी त्याची नेमणूक केलेली आहे. पाळक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, फादर साहेब या पोस्ट काही नुसते आशा नाही.
परमेश्वराने निर्माण केलेले आहेत, हे परमेश्वराचे निरोपी आहेत, हे परमेश्वराचे राजदूत आहेत, हे परमेश्वराने पाठवलेले आहेत, परमेश्वराने यांची नेमणूक केलेली आहे, परमेश्वराने यांना निवडलेलं आहे, परमेश्वराने यांना बोलवलेलं आहे, परमेश्वराने यांना तुम्हाला आणि मला सांभाळण्यासाठी ज्ञान, बुद्धी, चातुर्य, आत्मा, आत्म्याचे वरदान सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण आम्ही वापरितो की तो, हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्याच्यातलं वापरितो किती? आम्हाला वचनाचा खजिना माहिती असं नाही का तो मलाच देवाचं वचन लय समजतो. अहो लय आपल्यापेक्षा लय पंडित आहे, पण त्याच्यातलं अचूक घेणार आणि अचूकच घेणार, अचूकच देणार आणि त्याच्यातून भरपूर काही स्वतःला घेणार. हे असे वचन तोंडपाठ आहेत लोकांचे. माझ्या लोकांस खावयास खाण्यासाठी, जसं जैगिक जीवन जगण्यासाठी 3 टाइम चांगल्या प्रकारचं व्यवस्थित बदली करून, रद बदली करून, रवंत करून खातो, वेळ प्रसंगी टॉनिक लावितो. आत्मिक जीवनाचं घोषणाविषयी काय? अनेक लोक कुपोषित आहेत, कुपोषित मूडजूज झालेले आहेत, मूडजूज झालेले. ख्रिस्ती लोकातले बरेचसे लोक मूडजूज झालेले. शरीराने लय धडधाकट येतं, पैशा प्रॉपर्टीने लय धडधाकट आहे, स्टेटसने खूप धडधाकट आहेत, नावलौकिक खूप धडधाकट आहे, पण देवाच्या वचनाच्या बाबतीत मूडजूज झालेला आहे, मूडजूज. आणि मूडजूज झालेले माणसं लय दिवस नाही टिकत. इथं जरी त्याला व्हेंटिलेटरवर, ऑक्सिजनवर, गोळ्यावर, इंजेक्शनवर जरी ठेवलं ना, हे नरकातच जाणारे पात्र आहेत. अधोलोक आणि नरक. वारंवार सातत्याने आम्ही अधोलोक आणि नरकाचाच का जिकर करतो? कारण आम्हाला याच्यासाठी निवडलेलं नाही, आम्हाला सार्वकालिक वतनासाठी निवडलेलं आहे, आम्हाला सार्वकालिक सुखासाठी निवडलेलं आहे, आम्हाला स्वर्गासाठी निवडलेलं आहे, आम्हाला समाधानासाठी निवडलेलं आहे, आम्हाला आशीर्वादासाठी निवडलेलं आहे, आमच्या जीवनाचं सार्थकतेसाठी निवडलेलं आहे, आम्हाला तृप्त आणि लक्की आणि भाग्यशालीसाठी निवडलेलं आहे. पण आम्ही हाताने तिकडे जातो. म्हणून या ठिकाणी असा कारभारी जर असेल तर सॅल्यूट, की धनी येईल तेव्हा तो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. पौल साहेब म्हणतात की मी ख्रिस्तासाठी स्वतःची प्रौढी मिरविल, कारण मी तसं करत आहे. त्या प्रौढी मिरवण्याच्या पाठीमागे तो देवाचा गौरव करतो, आणि म्हणून मी देखील या गोष्टीसाठी प्रौढी मिरविल, कारण त्याद्वारे देवाच्या नावाचा महिमा गौरव होईल. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो धनी केव्हाही येऊ आणि त्यानं मला तपासावं, मला परमेश्वराला मी तसाच सापडलो पाहिजे जशी परमेश्वराची इच्छा आहे. जर मी धनीपण करत आहे किंवा मी जर परिवारासाठी यथाकाळी त्यांना खाण्यासाठी मला जर नेमलेला आहे, कारभारी जर नेमवलेला आहे, पालक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, अबप, भंतीची काळजी काय आणखीन असतील नसतील तेवढे प्रस्तुवर याच्यासाठी जर नेमणूक केलेली आहे, तर मी माझ्या परिवाराला कशा प्रकारे सांभाळत आहे, परिवाराला कशा प्रकारे सांभाळत आहे, परिवाराला मी कशा प्रकारचा खावयास देत आहे. खाण्यासाठी आमच्याकडे काय आहे? जगातल्या गोष्टी तर आहेतच, पण तो आत्मिक खाद्य त्याच्या परमेश्वराच्या परिवाराला आम्ही मिळवून देतो का? ओरिजिनल सत्व असणार, ताकद असणार, पॉवर असणार, व्हिटॅमिन असणार, कधी न कोमजणार, कधी न संपणार, आध्यात्मिक उन्नतीसाठी असणार, देवाच्या आत्म्याला टवटवीत करणार, सत्यामध्ये समर्पित करणार, पश्चातापयुक्त आज्ञा आणि पालन विधी नियम याप्रमाणे जीवन जगणार आहे, त्या परिस्थितीमध्ये समाधानी असणार, थोडक्याविषयी विश्वासू असणार, अशा प्रकारचं खाद्य आज आम्हाला मिळत आहे का? जर आम्हाला मिळत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय देवाचं सेवक या नात्याने की तुम्ही धन्य आहात, तुम्ही समाधानी आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुमच्या जीवनाचं खरोखर सार्थक झालेलं आहे. जर तुम्हाला जीवनी भाकर मिळालेली आहे, तुम्ही तृप्त आहात आध्यात्मिक आत्मिकरित्या. जगातलं तुम्ही अतृप्त असलं ना, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. हे जगामध्ये ऊन, वारा, थंडी, पाऊस, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, दुःख, संकट, समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, हे चालू आहे जीवितक्रम. हे जग आहे, या जगामध्ये होतच. तुम्ही प्रार्थना करा, नाही तर उपास करा, नाही तर आणखीन दान धर्म करा, देणगी करा, काही करा,
तुम्हाला या गोष्टीचं समोर जावंच लागेल. हिवाळा आला का पाळकाला सुद्धा थंडी वाजतीच. असं नाही पाळकाला लोकरीच बनवलंय डायरेक्ट परमेश्वरने. उन्हाळा आल्यानंतर पाळकाला पण ऊन लागतच, बिलिवस लोकांनाही लागतच. सर्दीचा मोसम कैसून असला तर पाळकाला सुद्धा सर्दी होती. विचारच करायचं नाही. या सगळ्या गोष्टी होणाऱ्या आहेत, घडणाऱ्या आहेत, घडत आल्यात, घडत आहेत आणि घडत राहतील. पण आत्मिक जीवनाला आम्ही कसं सेफ आणि सुरक्षित ठेवू याच्याकडे जो लक्ष देतो तो धन्य. याच्यामध्ये सातत्याने आपलं मन अंतःकरण विचार गुंतवतो, हृदय समर्पित करतो, तो खरं समाधानी. एकदा ताप आला का जीवनात तापच येत नाही का? एकदा काही एखादा आजार आला म्हणजे दुसरा होतच नाही का? आता 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री प्रभू येशूने नीट केली, ती परत तिला काही सर्दी खोकला पडस आमक फलन बिस्तन झालं नसेल का? 38 वर्षाचं दुखणे करी 38 वर्ष खाटवर पाडला होता, मग परत काही त्याला काही आजार झालाच नसेल का? आंधळ्याला दृष्टी दिली, मग तो आध्यात्मिकरित्या जर डोळा झालेला असतो तर प्रेज द लॉर्ड. परंतु हे डोळे जगातले दिले आणि ह्या डोळ्याच्या ह्या कासाडाने जर तो नरकाकडे जात आहे, जगाकडे जात आहे, अधोलोकाकडे जात आहे, दुःखाच्या भट्टीत जात आहे, आज्ञाभंगाकडे जात आहे, तर परमेश्वरने जे बाह्य स्वरूपाचे त्याला जे म्हणजे शरीराचे असणारे जे डोळे देऊन जर त्याचे आत्मिक डोळेच जर बंद असले तर तो डोळे नसलेला बरा होता ना. अशाच प्रकारे जगामध्ये जीवन जगत असताना आमच्या वाट्याला प्रत्येक प्रसंग येणार, दुःख पण येणार, संकट येणार, समस्या येणार, चिंता येणार, काळज्या येणार, टेन्शन पण होणार, ताण होणार, दबाव होणार, लोक नावं ठेवणार, लोक वाहवाई करणार, लोक प्रोत्साहन देणार, लोक खाली वाढणार. सगळ्या घटना आमच्या जीवनात घडत राहतात, घडत आहेत आणि इथून पुढे देखील घडणारच आहे. जो यावर हुकमत गाजवतो, जो याला कुंठित धरतो, जो याला कंट्रोल मध्ये ठेवतो, ते म्हणजे देवाचं वचन, देवाचं अभिवचन. ज्या बहिणीजवळ, भावाजवळ, देवाच्या अभिषिक्त सेवकाजवळ आहे, त्याच्या जीवनात परिस्थितीच्याही कसली हो, तो माग हटत नाही. थोड्या वेळापुरतं त्याचं समाधानाचं जे जीवन आहे ते थोडस असमाधानकारक होईल. थोड्या वेळापुरतं जे आशीर्वादी जीवन त्याचं पूर्वीचं असेल, कदाचित थोड्या वेळासारखी त्याला असं वाटेल की बाबा मी आशीर्वादाच्या बदल्यात काय उलट आशीर्वाद शाप समजा. सार्थक त्याचं जीवन जर चांगलं असेल तर तो म्हणजे जीवनाचं काही खरं नाही चाललं. जो तृप्त असेल तर आता जर समजा काही असेल तर थोडस अतृप्त वाटेल. तो लकी आणि भाग्यशाली ठेवत असेल तर तुम्ही काय माझं भाग्य काही इतकं काही खास नाही असं म्हणू शकतो. परंतु जो वचनाचा पाठिंबा ज्याच्याकडे आहे, वचनाचं सत्य ज्याच्याकडे आहे, जीवनी भाकर ज्याच्याकडे आहे, आत्मिक स्पिरिच्युअल पॉवर ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडे कसलीही परिस्थिती येऊया तो घाबरत नाही. मनुष्य जीवन असल्या कारणाने आमच्या जीवनात आलेली मानवी देहामध्ये आलेली परिस्थिती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने देखील ती दाखवली, दर्शवली. तो पवित्र आत्म्याने गर्भ होता, तरी देखील ज्यावेळेस गेतशेमनी बागेमध्ये त्याला असंही अशा वेदना झाल्या, वधस्तंभावर अशा वेदना झाल्या, त्याला अनेक गोष्टी टॉर्चर झालं, त्यावेळेस त्यांनी एक छोटीशी प्रार्थना केली, हे पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळू दे, पण तू माझ्या इच्छेने नसून तर तुझ्या इच्छेने होऊ दे. मनुष्यात कमजोरी आहे. लाजर, मार्था आणि मरियाचा भाऊ लाजर मरण पावला. चौथ्या दिवशी माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला लाजर बाहेर ये म्हटल्यात तो प्रेत वस्त्राने बांधलेला असताना, गुंडाळलेला असताना तो बाहेर आला, तो जिवंत झाला. आमेन आमेन आमेन. मग याचा अर्थ असा नाही का लाजराला प्रभू येशूने जिवंत केलं, लाजर परत मेलाच नाही, त्याला मरणाचा अनुभव आला. म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडत असते आणि घडलेल्या गोष्टीमध्ये जर आम्ही तिथंच जर आमचं डोकं खूप सवलं, तिथंच जर आम्ही चिंता आणि काळज्या जर केल्या तर आमची परिस्थिती आम्ही आणखीन हाताबाहेर जाईल. आणि जे समाधान, जे आशीर्वाद, जे जीवनाचं तृप्तता, जे आमचं भाग्य परमेश्वरने बदलण्याचं नियोजन केलेलं आहे त्याला स्वतःहून आम्ही जबाबदार राहणार. आणि म्हणून तो त्या ठिकाणी लिहित आहे की विश्वासू दास व दुष्टदास यांचा दृष्टांत ज्यावेळेस दिला तर ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धनी आणि आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमले असा कोण? एकच होऊन गेला, एकच होता आणि एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तोच एकमेव आहे की तो त्याच्या कुटुंबाला म्हणजे परमेश्वराच्या परिवाराला त्याने एकत्र केलं. वेळ प्रसंगी त्याने त्या परिवारासाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी
जगासाठी त्याने स्वतःचं बलिदान केलं. धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. आणि म्हणून जर तुमच्या आणि माझ्यावर जर परमेश्वराच्या प्रिय लोकांना सांभाळण्याची किंवा त्या परमेश्वराच्या परिवाराला एक खाण्यासाठी, राहण्यासाठी, किंबहुना त्याची सुश्रूषा करण्यासाठी, किंवा त्याची ठेप ठेवण्यासाठी, किंवा त्यांना योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी, किंबहुना त्यांना तारणाचा मार्ग दाखवण्यासाठी, किंबहुना त्यांना येणाऱ्या दिवसाचं चित्र त्यांना दाखवण्यासाठी जर तुम्हाला आणि मला परमेश्वराने निवडलेला आहे, तर निश्चित अर्थानं ज्यावेळेस देवाचा पुत्र तो धनी येईल त्यावेळेस आम्ही त्याच्या दृष्टीस केव्हाही एनी टाइम आम्ही परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टीच आमच्या जीवनात सापडाव्यात. म्हणून तुम्हाला आणि मला झटायचं आहे. 47 क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, मी तुम्हाला खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमी. असा जर सेवक, असा जर याजक, असे जर फादर, असे जर ब्रदर, असे जर जे काय असतील ते जर परमेश्वराला सापडले, त्या अधिकाऱ्याला जर सापडले, तर निश्चित अर्थानं तो म्हणत आहे की मी आपल्या सर्वस्वावर त्याला नेमिल ना. येस, 100% नेमिल. परंतु आमच्या परिस्थितीमध्ये देखील आम्ही जशा प्रकारे परमेश्वरामध्ये होतो, जशा प्रकारे परमेश्वरामध्ये आहोत, परंतु जशा प्रकारे आमच्या परिस्थिती, सिच्युएशन बदलली, वेळ काळ समय बदलला, प्रसंग बदलले, तरी देखील आम्ही अशाच प्रकारचं जीवन जर परमेश्वराला आजही दिसत आहे, तर 101% परमेश्वर आम्हाची नेमणूक सर्वस्वावर करील. जे काही आम्हाला हवा आहे ते तो येईल. ती धन्यता आम्हाला मिळेल, तो समाधान आम्हाला मिळेल, तो आशीर्वाद आम्हाला मिळेल, ते जीवनाचं सार्थकता मिळेल, ते तृप्तता आम्हाला मिळेल. आणि आम्ही खरे जगामधल्या अनेकातून निवडून लक्की आणि भाग्यशाली ठरणारे लोक असतो. आणि यासाठी तुम्हाला आणि मला झटायचं आहे. अनेक लोक यासाठी न झटता जगातलं समाधान कशात आहे, जगातले आशीर्वाद कशात आहेत, जगातली तृप्तता कशामध्ये आहे, जगातलं भाग्य बदलणारे भाग्यशाली आहे, किंवा हा लक्की आहे, किंवा सुपरस्टार आहे, किंवा खूप काही मोठा आहे असं म्हणणं कशात मिळेल, आज लोक त्याच गोष्टी करत आहेत. पण तुम्हाला सांगायचं आहे की जो परमेश्वराच्या जवळ आहे तो सर्वस्वावर समाधानी असेल, सर्व गोष्टीत आशीर्वादित असेल, सर्व गोष्टीत तो तृप्त असेल, सर्व गोष्टीमध्ये त्याचं सार्थकता होईल, सर्व गोष्टीमध्ये तो भाग्यशाली देखील ठरेल. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पुन्हा एक 48 क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल. आज हेच चालू आहे. ज्यांच्या ताब्यात परमेश्वराचा परिवार दिलाय ना, ज्यांच्या ताब्यामध्ये मंडळी दिली ना, ज्यांच्या ताब्यामध्ये मिनिस्ट्री, चर्च, ग्रुप जे काही दिलंय ना, त्याला वाटतं काय परमेश्वर काय लवकर येत नाही, तवर तर आपण रिटायरमेंट होतो, तवर तर आपण प्रभूच्या सारखा सार्वकालिक जीवनात पण जातो, प्रभू लय दिवसांनी येणार, लय उशीर येणार आहेत. असे बरेचसे लोक त्यांना असं वाटतं की प्रभूला विलंब लागलाय. परंतु प्रभूचा विलंब तुमच्या आणि माझ्यासाठी फायद्याचा आहे. प्रभूला लागलेला विलंब तुमच्या आणि माझ्यासाठी समाधानाचा आहे. प्रभूला लागलेला विलंब तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे. प्रभूला लागलेला विलंब तुमच्या आणि माझं जीवन सार्थक ठरवणार आहे. प्रभूला लागलेला विलंब तुमच्या आणि माझ्यासाठी तृप्तता आणणार आहे. प्रभूला लागलेला विलंब याचा अर्थ तुम्ही आणि मी लक्की आणि भाग्यशाली आहोत. कारण जर तो आला आणि आम्ही जर झोपेत, आज्ञाभंगात, पापात, शापात, जगात, मोहात, मायेत, जगातल्या बाजारात जर लोळत सापडलो, तर आम्हाला 101% नरक आणि आधुलो. मग याच्यात जाऊ नये म्हणून परमेश्वराचा विलंब तुमच्या आणि माझ्यासाठी समाधानी. आणि हे काय दिलंय तर या वेळेमध्ये आम्ही स्वतःला परिवर्तित करून घ्यावं, आम्ही स्वतःला बदलावं, आम्ही आमचं नवीकरण करून घ्यावं, आम्ही आमचं जुनं आणि खराब स्वरूप सोडून द्यावा आणि आम्ही नवीन ख्रिस्ताला, वचनाला, सत्याला परिधान करावं. आणि म्हणून तो केव्हा येईल आम्हाला माहित नाही. परंतु आपल्या धन्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्टदास आपल्या मनात म्हणेल व आपल्या सोबतीच्या दासास मारू लागेल व जिंकलेल्या बरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहित नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकेन व ढोंग्यांना
द्यावयाचा वाटा त्याच्या पदरी बांधेल, तिथे रडणे व दात खाणे चालेल. रडणे आणि दात खाणं आलं का नरक म्हणायचं, डायरेक्ट नरक. रडणं आणि दात खाणं आलं का हे अधोलोकच. हे नरकाच्याच यातना समजायचे, याच्यात दुसरं ऑप्शनच घ्यायचं नाही. हे कुणाच्या जीवनात येणार आहे माहिती का? परमेश्वराचा परिवार सांभाळणारे. मग ते आता परमेश्वराचा परिवार सांभाळणे म्हणजे साधे नाही. परमेश्वराचा परिवार सांभाळायचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला माहिती का? कुणालाही नाही. पूर्वी मी माझी दीक्षा म्हणजे बरेच त्याला 20 वर्ष झाली, माझी दीक्षा नव्हती झाली, पण तुम्ही सेवा करायची. मला अनेक लोक म्हणते, तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने करता? तुमची दीक्षा झाली का? तुम्ही पास्टर आहात का? चिठ्ठी दाखवा, सर्टिफिकेट दाखवा. तुम्ही कोणत्या मिनिस्ट्रीचे? तुम्ही हे काय शिकवता? लोकाला लागत चिठ्ठी, लोकाला लागतो कागद, असं काळ्या ढवळ्या लिहिलेला. मग त्याच्यावर वेगवेगळे लिहितात आणि मग म्हणायचे ठीक आहे. आता याचा अर्थ काय झाला? जैगिक पद्धतीने मला एक कारभारीपणाचा अधिकार मिळाला. जैगिक पद्धतीने का होईना मला याजकपणाचा अधिकार मिळाला. जैगिक पद्धतीने का होईना मला पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबप, भंतीजी, काजी, फादर, गुरुजी काय असते ते, याचा अधिकार मिळाला. मग अधिकार मिळाल्यानंतर मी त्या परिवाराचा प्रमुख झालो, ज्यामध्ये असंख्य असे लोक आहेत. किंबहुना कदाचित सुवार्थेच्या माध्यमातून अनेक आत्मिक लेकरांचा जन्म झालेला असेल. तो एक परिवार आहे. ज्यांचं ओझा मी वाहतो ते एक परिवार आहे. ज्यांना मी सुवार्ता सांगतो, जे ख्रिस्ताकडे येतात, तो आमच्या परिवाराचा भाग आहे. जी आमची मिनिस्ट्री असेल, संस्था असेल, चर्च असेल, मंदिर असेल, जे काही असेल आमचं, त्या परिवाराला चालवणारा, योग्य त्या दिशेने घेऊन जाणारा, त्यांची उठण्या बसण्या निजण्याची सोय करणारा. आणि म्हणून स्तोत्र 23 आम्ही स्तोत्र 23 आम्ही जेव्हा पाहतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पाडणार नाही. अरे तो आमचा मेंढपाळ म्हणून तो आमच्या सगळ्यांची काळजी घेतो. पण तू जैगिकरित्या जर मला परमेश्वरने मेंढपाळ बनवलेले म्हणजे पास्टर पाळक याजक बनवलेला आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की या परमेश्वराच्या कुटुंबाला, या परमेश्वराच्या परिवाराला मला नेमण्यासाठी, यांना खावयास देण्यासाठी, यांना भरवण्यासाठी, यांना चारण्यासाठी, यांची आत्मिक आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी, यांचं आत्मिक संगोपन करण्यासाठी, यांना आत्मिकरित्या तयार करण्यासाठी, यांना सगळ्या प्रकारच्या गोष्टीतून गुणसंपन्न करून माझ्या धनियाला म्हणजे परमेश्वर पित्याला, यहोवा परमेश्वरला, त्याचे एकुलते पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्मा मला हिशोब द्यायचा आहे. तो केव्हाही येऊन माझा हिशोब घेईल. त्यावेळेस मी काय करू? आणि म्हणून तो म्हणतो, एक असा दुष्ट निघाला की तो म्हणता जाऊन द्या, माझ्या धन्याला उशीर होईल. मग तो सोबतीच्या दासाला आणितो, मारितो, काय लुटायचं ते लुटितो, काय एन्जॉय करायचं ते करीतो. मग तो म्हणतो अशा प्रकारे त्याचा धनी येईल ना, याला माहितच नाही. शिव गुंगलेला असेल, शिव गुंग असेल, शिव तक्का असेल, शिव नुसता नोटा मोजायला मोकळा असेल, शिव दानपात्रच मोजायला असेल, शिव लय मोठा कुठंतरी 5 स्टार हॉटेलमध्ये असेल, तेव्हा त्याचा धनी येईल. आणि म्हणशील बाबा रे, तुझ्या मंदिरात येणारे तिथं रस्त्यावर भीक मागतात लोक, त्याला भीक सुद्धा द्यायना, तो तसाच पडून मेला. आणि काही काळापूर्वी त्याच्याच दानपात्रावर तुझे कपडे असणारा, त्याच्याच दानपात्र, त्याच्याच नाही पण बाकीचे इकडचे दानपात्र, तो आज 5 स्टार मध्ये मस्त पैकी एसी मध्ये झोपतोस. हिशोब द्यावा लागेल महाराज, हिशोब 101% द्यावा लागेल. मग तो बघणार नाही तो किती मोठा हाय लेवलला, नॅशनल, इंटरनॅशनल किंवा जागतिक लेवलचं कोण प्रीचर आहे किंवा सर्वसाधारण प्रीचर आहे. देवाच्या परिवारातला ज्यावेळेस कोणी हरवल, देवाच्या परिवारातला मेंढराचा ज्यावेळेस नाश होईल, त्याचा हिशोब मला द्यावाच लागेल. त्याचा हिशोब त्या ज्याला कारभारी ठरवलंय किंवा त्या परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे, त्याला दिल्याच, त्याच्याकडून घेतल्याच जाईल. त्याच्यासाठी आत्मिक भोजन महत्वाचं आहे, वचनाची भाकर महत्वाची आहे, सार्वकालिक जीवन वतन देणारे भाकर महत्वाचे आहे. म्हणजे सगळ्यात सार म्हणजे देवाचं वचन जर आमच्या जीवनामध्ये असेल तर परिस्थिती कशी येऊया, परमेश्वर आम्हाला त्यातून सोडवतो. आणि मग या ठिकाणी तो म्हणत आहे की त्याला छादून टाकील व ढोंग्यांना देवायाचा वाटा त्याच्या पदरी पडेल. काही लोक लय ढोंगी येत, ढोंग करणारी, सोंग करणारी, बॉम्बा मारणारी, मिळतही तरी नाही मिळत म्हणणारी, सांगत सुद्धा नाही, असे पण आहेत. मग तो म्हणतो त्यांचा वाटा काय आहे माहिती का? त्यांच्या पदरीला काय बांधल्या जाईल माहिती का? रडणं व दात खाणं. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, रडणं आणि दात खाणं
अधोलोकातच चालतं, नरकातच चालतं, पिढीमध्येच चालतं, शापामध्येच चालतं, दुःखामध्येच चालतं, दुसरीकडे नाही. आनंदात माणूस कधीच रडत नाही, दातही खात नाही. आता आनंद असू वेगळे. बरं, एखाद्याला दात खाण्याची सवयच असली तर तो दात खाणं वेगळं, पण तो परमेश्वराला जे म्हणायचं ना तो वेगळा. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आम्हाला आज आमचं जीवन जसं काही आहे तसं परमेश्वरासमोर आम्ही समाधानाने आशीर्वादित आमच्या जीवनाचं एक सार्थक झालेलं आहे. आमचं जीवनाचं 100% सार्थक झालेलंच आहे. कारण काय, तर आम्ही आमच्या जिवंत परमेश्वराचा स्वीकार केलेला आहे. आम्ही त्याचे उपासक आहोत. कदाचित आमच्याकडून काही चुकत असेल, पाप होत असेल, आज्ञाभंग होत असेल, कदाचित बऱ्याचशा गोष्टी आम्ही अपसेट राहत असेल, कदाचित वातावरणामुळे आमचं थोडस बदल होत असेल, तरी आमचं जीवन सार्थकच आहे. कारण तो देवाचा सेवक 7 वेळेस पडला तरी तो सिंहाच्या गर्जनेप्रमाणे उठेल. कारण तो देवाचा निरोप आहे, देवाचा सेवक आहे. तो काही लहान सहान पात्र नाही. त्याला कारभारी नेमलेला आहे, त्याला देवाचा परिवार चालवण्यासाठी नेमलेला आहे. परिवारामध्ये काही हो, पण तो देवाचा परिवार महत्वाचा आहे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, जसा घरातला प्रमुख आपल्या परिवारासाठी काबड कष्ट करतो, घरातला प्रमुख आपल्या परिवारासाठी चिंता आणि काळजी करतो, आज एकही पाळक साहेबांना परिवाराची म्हणजे मंडळीची चिंता नाही, काळजी नाही. याचा प्रत्यय आम्ही 1 ते 2 वर्षामध्ये कोविड-19च्या फर्स्ट सेकंड लाटेमध्ये पाहिलाय, लॉकडाऊनच्या कडक परिस्थितीमध्ये पाहिलाय, त्या ताण दबावाच्या परिस्थितीमध्ये पाहिला, त्या उपाशीपणामध्ये मी पाहिला, ज्या गरिबीची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ढासळली असताना मी पाहिला की एकाही पाळक साहेबांना त्याच्या मंडळीचं काही घेणं देणं नव्हतं. काहींनी तर स्विच ऑफ करून ठेवले, काहींनी बंद करून ठेवले, काहींनी गेटच उघडले नाही, काही गेटच्या बाहेर 2-2 घंटे उभा राहिले. मी त्याला साक्षी आहे. 2 घंटे एका सेवकाच्या दारात एक बिलिओस भाऊ उभा राहिला. 2 घंटे त्याच्यासाठी गेट उघडलं नाही. त्याने मला तिथून फोन केला, पाळक साहेब 2 घंटे झाले, आज मी इथं उभा आहे, माझ्यासाठी गेट कोणी उघडली ना. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्ही प्रॉब्लेम, थोडेसे पैसे पाहिजे होते, आर्थिक परिस्थिती खालवली, लेकरा बाळांना खावायच काही नाही, पोलिसाचे दांडके चुकून मी आलोय साहेब. म्हटलं पाळक साहेब तुम्ही कोणत्या चर्चला जातो? विचारलं सर. मी ते म्हटले की ज्या चर्चला जातोय ना त्याच चर्चच्या पाळकाच्या दारात गेट जवळ मी 2 घंटे झाले उभा आहे. आता त्याचं नाव पण मी घेऊ शकतो, मी काही घाबरत नाही. मागच्या बऱ्याच लाईव्हला मी बिनधास्त नावं घेतलेले, डायरेक्ट नावं घेतलेले. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस पुन्हा एक मला सांगायचं हेच की या ठिकाणी जो उदाहरण किंवा या ठिकाणी जो दाखला दिलेला आहे, विश्वासू दास व दुष्टदास यांचा दृष्टांत. तो विश्वासू दास कोण? की ज्याला यथाकाळी त्याच्या परिवाराला खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमलेलं आहे, खास नेमणूक केलेली आहे. नेमणूक त्याच्यासाठी केलेली आहे की त्याच्या लेकराला त्याच्या परिवारातल्या लोकांना खावयास मिळावं. मग जगातल्या अन्नाची उणीव असलं तर जगातलं अन्न देखील पुरवा, आत्मिक उन्नती आत्मिक पुरवा, भौतिक पुरवा बौद्धिक पुरवा. जेवढं काही त्यांना ज्याची गरज आहे ती गरज पुरवण्याची जबाबदारी त्या दासावर आहे, त्या सेवकावर आहे, त्या देवाच्या नावाचं लेबल घेतलेल्यावर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, या ठिकाणी कोण आहे की ज्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. आणि म्हणून तो धन्य म्हणण्याची आमची परिस्थिती आहे, जे समाधान करण्याची आहे, जे आशीर्वादित भाग आहे, जो सार्थक आहे, जे तृप्त आहे, जे लकी आहे, जे भाग्यशाली आहे ना. लक हे बरेच वेगवेगळ्या ठिकाणी वापरणारा शब्द आहे, परंतु या शब्दाला एक पूरक समान शब्दाचा आपण एका शब्दाचे बरेचसे समान शब्द घेतलेले आहेत. मी पुन्हा एक वार अनेक जणांना सांगू इच्छितो की हा 69वा भाग आहे. 1 ते 69 तास आम्ही या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. आणि प्रत्येक शब्दाचे आम्ही रेफरन्स दिलेले आहेत. रेफरन्सच्या पलीकडे एकही शब्द टाकलेला नाही. सगळे धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली
69 तास या शब्दावर आपण बातचीत केलेली आहे, चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण रेफरच्या पलीकडे कुठल्याच गोष्टी लोकांना शिकवल्या नाही, शिकवित नाही आणि आपण लाभासाठी तोड पूजापणा करीत नाही. माझ्या लाईव्हला भला बिशप येऊन येतं, पोप साहेब येऊ, आपण कोणाला मोजितही नाही. ही एक सत्य परिस्थिती. इथं सत्यच लागतं. इथं अशाच प्रकारचा परिवाराला सांभाळणारा सेवक लागतो की ज्या परिवाराची काळजी घेणार हवाय. आणि ह्याच सेवकाला एक चांगला परिपक्व सेवक म्हटलेला आहे किंवा ह्याच दासाला एक विश्वासू दास दिलेला आहे आणि दुसरा जो आहे तो दुष्ट दास म्हटलेला आहे. हे एकाच दाखल्यामध्ये मत्ती सुसमाचार अध्याय क्रमांक 24 वचन क्रमांक 45 ची हेडलाईन्स आहे, विश्वासू दास व दुष्ट दास यांचा दृष्टांत. विश्वासू कोण आणि दुष्ट कोण? म्हणून ज्या विश्वासू बुद्धिमान दासाला दाणीने आपल्या परिवाराला यथा काही खावयास देण्यासाठी त्याच्यावर नियमले आहे, असा कोण? खाण्यास देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जगातलं खाद्य, रोगाट झालेलं खाद्य, दुसऱ्यांना त्याच्यातून प्रथिन न मिळणारं खाद्य, ओव्हर डोसचं खाद्य, कमी खाद्य, प्रोटीन युक्त खाद्य, वचनाचं खाद्य, जुन्या करारातलं खाद्य, ज्या खाद्याचा उपयोग नाही ते खाद्य, ज्याची गरज नाही ते खाद्य, ज्याची गरज आहे ते झाकून ठेवायचं. हे वेगवेगळ्या प्रकारचं. मग आता सेवकाचा किंवा तो जो परमेश्वराने जो त्या दासाला म्हटलेला आहे की त्याला मी नेमला आहे, ते नेमणाऱ्याचा नाही, त्याला एक दिवस परमेश्वराला हिशोब द्यायचा, 100% हिशोब द्यायचा. मग परमेश्वर म्हणणार नाही की तू किती मोठी सेवा केली, किती जणात केली, किती पॉप्युलर झालास आणि किती नावलौकिक झालं आणि किती तुझा जमा खर्च झाला किंवा किती तुला प्रॉपर्टी जमा केली. परमेश्वर याच्या बाबतीत काही एक विचारणार. एक मात्र निश्चित की परमेश्वरच्या परिवाराला मी कशा प्रकारे हँडल केलं, परमेश्वरच्या परिवारातील प्रत्येकाला जर ज्याची गरज आहे तर मी त्याची त्या टायमिंगला गरज पुरवलेली आहे का? कारण परमेश्वरचा सेवक विश्वासाबरोबर ज्ञानाने कृपायुक्त देखील असावा. विश्वास तर पाहिजेच. बरेच लोकांचा विश्वास आहे परंतु ज्ञानच नाही, अपुरं ज्ञान, अर्धवट ज्ञान, जगाचं ज्ञान, तर्क वितर्क लावणार ज्ञान, फुट पाडणार ज्ञान, देहाचं ज्ञान, बुद्धिजीवी ज्ञान, ज्ञानाचे प्रकारे, ज्ञानाची आत्मी, ज्ञानाचा आत्मा. मग ज्ञान सैतानाकडे पण आहे. सैतान पण ज्ञान पुरवतो, चांगल्या प्रकारे पुरवतो, तुला पटापटा पुरवतो उलट. कारण त्याचं कधी पण क्रॉस ज्ञान असतं. तो कायम परमेश्वराला खडळणारं ज्ञान असतं, परमेश्वराच्या विरोधातलं ज्ञान असतं, परमेश्वराचं बाजू कमजोर करणारे ज्ञान असतं किंवा परमेश्वराच्या विरोधात जे जीवन जगणारं ज्ञान असतं. परमेश्वर एक सांगतो तो दुसरंच सांगतो. कारण आपण योबाच्या पुस्तकामध्ये देखील आपण जो रेफरन्स वाचला होता ना, यासाठी रेफरन्स वाचला होता की आम्हाला काही गोष्टी समजत असताना. पाहूया पुन्हा एक वार्ते. योबाच्या ग्रंथामध्ये देखील आपण तो जो चॅप्टर वाचला होता पहिलाच, या ठिकाणी सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, त्याच्या अगोदर 8व्या क्रमांकाचं वचन वाचूया. परमेश्वराने सैतानास विचारले. आता परमेश्वर सैतानास विचारतोय, माझा सेवक योब याच्याकडे लक्ष गेले होते काय, हे विचारतोय. आणि परमेश्वरच सांगतोय की भूतलावर त्याच्या तुडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. असं कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे. ही साक्ष स्वतः परमेश्वर देतोय. मग आता सैतान काय म्हणतोय? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योब देवाचं भय काय फुकट बाळगतो का? योब आशीर्वादित आहे, सात्विक आहे, सरळ आहे, पापापासून दूर आहे, योब धन्य आहे, योब समाधानी, योब आशीर्वादित आहे, योबाचं सार्थक झालं जीवनाचं, योब तृप्त आहे, योब लक्की आहे, योब भाग्यशाली. पण उगाच आहे का? म्हणजे परमेश्वराला क्रॉस करणारा शब्द सैतान नेहमी वापरत असतो. त्या शब्दाला कलाटणी देणार, विषय चेंजअप करणार, रिएलिटी मध्ये सत्यापासून बहिष्कृत करून टाकणार आणि जगातल्या डामडावलाकडे घेऊन जाणार, जगातल्या खेलीखुशालीकडे घेऊन जाणार, जगातल्या सौंदर्याकडे घेऊन जाणार, जगातल्या उहावाकडे घेऊन जाणार, जगातल्या प्रॉपर्टीकडे घेऊन जाणार, जगातल्या नावलौकिकडे घेऊन जाणार जे मार्गदर्शन असतं ते सैतानाचं असतं. पण परमेश्वर आम्हाला या जगातल्या घाणीतून सोडवणार परमेश्वराचं मार्गदर्शन असतं, परमेश्वराचं ज्ञान असतं. आणि म्हणून या दोन ज्ञानामध्ये आम्ही पाहतो की तो म्हणत आहे की सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योब देवाचं भय काय फुकट बाळगतो.
तो त्याचं घर, त्याचं सर्वस्व या भोवती कुंपण घातलंय ना, तू त्याच्या हातास यश दिलंय ना, व देश त्याचं धनवृत्ती पावत आहे ना. म्हणून योब समाधानी आहे, म्हणून योब आशीर्वादित आहे, म्हणून योबाचं जीवन सार्थक झालंय, म्हणून योब तृप्त आहे असं सैतान म्हणतात. म्हणजे क्रॉस कनेक्शन लावण्याचं काम सैतान नेहमी करत असतो. तो आमच्या जीवनाला देखील क्रॉस कनेक्शन लावतो. पण तू ज्याला सत्य माहिती पडलाय ना, जो सत्याचा पुजारी किंवा सत्याचा भक्त किंवा सत्याचा शोधक आहे ना, त्याला कुठल्याही प्रकारचं क्रॉस कनेक्शन लावा आणि तो कोणतंही कनेक्शन लावा, त्याच्यावर काही एक परिणाम होत नाही. पण त्यासाठी त्यांनी त्याचं जीवन परमेश्वराला समर्पित केलेलं असावं, परमेश्वरामध्ये तो ठाम असावा, तो कृती आणि आचरणामध्ये सक्षम असावं, तो निस्वार्थी असावं. भले जगामध्ये त्याला लोई लोकांनी ओळखलं नाही तरी चालतं, त्याला परमेश्वराने ओळखलेला असावं, तो परमेश्वरच्या निगराणीमध्ये असावा. परमेश्वराने त्यांना 24 हाऊस मध्ये केव्हाही पाहू, तो विश्वासूच दिसला पाहिजे असा असावा. मग त्याच्यावर जगातल्या कुठल्याच प्रकारच्या शब्द प्रयोग, सैतानाचे प्रयोग, कुयुक्त्या, जगातल्या मोहपाश, जे काही असं XYZ काही एक परिणाम होत नाही. त्याचं समाधान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्याचा आशीर्वाद कुणीही लुप्त करू शकत नाही, त्याच्या जीवनाचं वाकडं तिकडं कुणीही करू शकत नाही, त्याला अतृप्त कुणीही करू शकत नाही, त्याचं भाग्य कुणीच बदलू शकत नाही. कारण तोच परमेश्वर त्याचं भाग्य बदललेलं आहे, परमेश्वराने त्याला धन्यता दिलेली आहे, परमेश्वराने त्याला समाधान दिलेलं आहे, परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेला आहे. कारण तो थोडक्याविषयी विश्वासू राहिला म्हणून पुष्कळ त्याची नेमणूक झाली. अनेक लोकांनी हे वचनाचं विश्लेषण केलं, ते म्हणतात पुष्कळ थोडक्याविषयी विश्वासू राहा म्हणजे पुष्कळ तुमची नेमणूक होईल. आणि म्हणून ब्रदर, फादर, सिस्टर, तुम्ही थोडक्या गोष्टीवर विश्वासू राहा, परमेश्वर तुम्हाला आणखीन देईल. 1000 असले तर लाख होतील, लाख असले तर करोड होतील, करोड असले तर अब्जो खरबो होतील. हो, लय खरबोच होते. याच्याविषयी विश्वास राहायला सांगते, वचनाविषयी नाही सांगत, सत्याविषयी नाही सांगत, आज्ञा पालनाविषयी नाही सांगत, याच्याविषयी नाही, याच्याविषयी विश्वास राहिलो नाही. हे जगातल्या गोष्टीमध्ये विश्वास राहिलो, थोडक्याविषयी विश्वास राहिलो, पुष्कळावर नेमणूक होईल. आता 10,000 आहेत, पुढे लाख मिळतील, तिथं विश्वास राहिला करोड मिळतील. अरे पण आता तू प्रभू मध्ये आहे, सार्वकालिक वतन, हे फायनल जजमेंट आम्हाला मिळालं पाहिजे, याच्यावर आमची नेमणूक झाली पाहिजे. ही याला जीवन म्हणतात, याला समाधान म्हणतात. काही नसताना देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव, जवळ प्रॉपर्टी नसताना देखील प्रभू धन्यवाद तू दिल्याबद्दल, प्रभू धन्यवाद तुझ्या आशीर्वादाबद्दल. हे अशा प्रयत्न नाही होत, दिल्याशिवाय होतच नाही. आभार प्रदर्शनाच्या प्रार्थना कधी पण आमच्या जवळ डबुला आल्यावरच मिळतात, अगोदर कधीच मिळत नाही. ही एक सध्याची वस्तुस्थिती आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. मान, सन्मान, आदर, गौरव पुन्हा एक वार त्याला देत या लाईव्ह सेशन मध्ये जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू अल्लाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपला वेळ झालेला आहे आणि म्हणून हा भाग आपण इथंच थांबवणार आहोत. पुढच्या भागामध्ये 70व्या क्रमांकाच्या भागामध्ये धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की आणि भाग्यशाली या विषयावर पुन्हा एक वार आपण चिंतन मनन अध्ययन 70व्या भागामध्ये करणार आहोत. मार्क कृष्ण शुभवर्तनामध्ये आम्ही काही रेफरन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत की धन्य, समाधान, आशीर्वाद, सार्थकता, तृप्त, लक्की, भाग्यशाली आणि या विषयावर आपण पुन्हा एक वार अधिक आणि अधिक देवाच्या वचनाच्या माध्यमातून तुम्ही आणि मी मिळून चिंतन मनन अध्ययन करणार. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू अल्लाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया छोटीशी प्रार्थना करूया आणि परमेश्वरला म्हणूया, प्रभू तू आज आमचं जीवन बदलून टाक आणि आम्हाला समाधान, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की आणि भाग्यशाली बनव. यासाठी की इतरांपेक्षा आम्ही वेगळे आहोत, कारण आम्ही सार्वकालिक वतनाचे लोक आहोत. पवित्र तुळसेनादी बापा जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान आहोत. आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे प्रिय प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो आमचं पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, वैयक्तिक लोक, लाईव्ह सेशनला जुळणारे देवाचे सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहदीचे संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज आणि त्यांचे कुटुंबीय आणि पुन्हा एक वार आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना परमेश्वर
परमेश्वर बापा 69 भागामध्ये उत्पत्ती ते परमेश्वर देवा मत्तई कृष्णपर्यंत तू आम्हाला चालवलंस, सांभाळस, राखलंस. अद्भुत असं तुझ्या पवित्र वचनातल्या वचनाचा खजिना तू आमच्या समोर प्रकट केला आणि त्यावर आम्ही प्रत्येकाने मिळून प्रिय बापा चिंतन म्हणून अध्ययन केलं. यात हेतू हाच का परमेश्वर देवा आम्ही प्रत्येकानं सत्यापर्यंत पोहोचवावं आणि तुमचा खऱ्या प्रकारे स्वीकार करून तुझ्या सार्वकालिक वचनाचे वाटेकरी व्हावं. आणि जोपर्यंत आम्ही या भूतलावर जिवंत आहोत प्रभू येशू, तोपर्यंत समाधानी, सार्थक, तृप्त, भाग्यशाली, आशीर्वादित राहावं म्हणून तू आमच्यावर दयाने कृपा कर. आणखीन सत्य तू आम्हाला प्रकट कर. पुन्हा एक वार देवा पाचच्या तुझ्या पवित्र हातात येत आहोत. सर्व प्रार्थना विनंती आभार प्रदर्शन असं धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू.